श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते. पण या पूजेप्रमाणेच पूजेचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे. तर तुम्ही सुद्धा या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल, या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे, त्याचबरोबर चौथ्या गुरुवारी अमावस्या आली आहे तर या व्रताचे उद्यापन कधी करावे, पूजा उपवास करावा की नाही, चौथा गुरुवार करायचा का, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्येची सुरुवात होत असल्याने अनेक महिलांच्या मनामध्ये व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर यंदा गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे. तर अमावस्या ही 18 डिसेंबरला उत्तर रात्री म्हणजे 19 डिसेंबरच्या पहाटे 4:59 लागणार आहे आणि 20 तारखेला सकाळी 7:12 अमावस्या असणार आहे. तर अमावस्या ही कोणतीही वाईट तिथी नाही किंवा वाईट गोष्ट नाही. अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते, वाईटच असते. असं काहीही नसतं. कारण बघा, आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी हा सण, दिवाळीतील जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपण अमावस्याच्या दिवशीच करतो. अमावस्या काळातच आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळसुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपण त्या वेळेतच लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे अमावस्ये दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा करायला काहीही हरकत नाही. तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा आहे. चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या पुस्तकांमध्ये, व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं. आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा, आरती करायला सांगा. आलेल्या सुहासिनींना हळदी कुंकू, एक फळ, व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा. उपवास मात्र तुम्ही स्वतः करा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना महत्त्वाची आहे. तर बघा, काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव म्हणजे सुतक कोणाला असेल किंवा कुणांना एखादा गुरुवार मासिक पाळीमुळे गेला असेल तर त्यांनीसुद्धा काही काळजी करण्याचं कारण नाही. तर त्यांनीसुद्धा शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे. बघा, तुम्ही त्या दिवशी उपवास केलेला असतो, कथा ऐकलेली असते, काहीतरी सेवा तुमच्या हातून देवीची घडलेली असते. त्यामुळे तुम्ही शेवटच्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. असं त्या पुस्तकामध्ये, व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच, त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर आता आपण उद्यापन कसं करायचं तर ते पाहूया. ज्याप्रमाणे आपण तिन्ही गुरुवारी हे व्रत केलं, पूजा केली, तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून अगदी तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे. कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन हे आपल्याला करायचं आहे. उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 11 सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवू शकता. उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे. सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून त्यांची पूजा करायची आहे. त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. तुम्ही पाय वगैरे नाही धुतले तरी चालतील, तुम्ही फक्त हळदी कुंकू लावा. शेवटी आपली इच्छा, भावना महत्त्वाची आहे. आपल्या घरी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना आपण आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकतो. तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक फळ दिलं तरीही चालेल. फळं कोणतेही तुम्ही देऊ शकता. केळी, सफरचंद दिलं तरीही चालू शकतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी एका सुवासिनीचे पूजन करून दाखवत आहे. तुम्ही अशा प्रकारे 5, 7, 11 कुमारिका किंवा सुवासिनी पूजू शकता. तर इथे मी महालक्ष्मी व्रतकथेच्या पुस्तकाच्या 5 प्रत घेतली आहेत. त्यावरती एक फळ, एक फूल किंवा तुम्ही गजरा, वेणी, गुलाबाचं फूलसुद्धा देऊ शकता. पान सुपारी ठेवायची आहे. त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावरती एखादी भेटवस्तूसुद्धा ठेवू शकता. महिलांना देण्यासाठी
त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही केशरयुक्त दूध सुद्धा देऊ शकता। तर या दिवशी सर्व स्त्रियांचा उपवास असतो, तर तुम्ही थोडंसं कपमध्ये दूध सुद्धा देऊ शकता। शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे, आपल्या घरी अनेक स्त्रिया येणार आहेत, तर त्या दिवशी तुम्ही छान असं तयार व्हायचं आहे, छान अशी साडी नेसायची आहे। तर या दिवशी आपल्या घरी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता। खणनाराळीने तुम्ही ओटी भरली तरीही चालेल। त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता। म्हणजे शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार आलेल्या स्त्रियांना काही ना काही, जे काही आपल्याकडून शक्य होईल तेवढं त्यांना द्यायचं आहे। शेवटी भावना महत्त्वाच्या आहेत, मात्र या दिवशी तुम्हाला जे करणं शक्य आहे तर ते सर्व तुम्ही आनंदाने करायचे आहे। आणि अनेक जणांना व्रताचे उद्यापन करण्यासाठी 5-7 अशा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत, तर त्यांनी फक्त एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलावून त्यांचा जरी मानपान केला, म्हणजेच त्यांना हळदी कुंकू असेल, फळ, व्रताचं पुस्तक, भेटवस्तू असं काही एकीला जरी दिलं तरी सुद्धा चालू शकतं। म्हणजेच तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन या प्रकारे सुद्धा करू शकता। तुम्ही घरामध्ये एकट्याच असाल आणि खूप धावपळ होत असेल तर तुम्ही उद्यापनाची तयारीसुद्धा आधीच करून ठेवू शकता। तुम्ही मगाशी बघितलं की पाटावरती मी 5 पुस्तकं मांडली, त्यावरती फळ, सुपारी, पान सुपारी अशा प्रकारे तुम्ही उद्यापनाचे 1 तासभर आधीच तयारी करून ठेवली तर आलेल्या स्त्रियांना तुम्ही पटकन देऊ शकता। त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजनही करता येतं। शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र, दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावं आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी, कथा वाचावी, देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी। तुझे वास्तव्य, हे देवी आई, तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी। नंतर आगमन, पुनरागमन असे 3 वेळा बोलून घटावरील नारळ उचलून ठेवावा। जे काही निर्माल्य असेल, पानं फुलं असतील ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा बागेमध्ये, गार्डनमध्ये, शेतामध्ये खड्डा खणून त्यामध्ये सुद्धा पुरून टाकू शकता। घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरीच खाऊ शकता। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करायचं, कधी करायचं याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान आपल्या सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।